गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आहे सॅटर्डे आणि आज आम्ही आलेलो आहे फ्लोरिडामध्ये वूड कॅबिनमध्ये। तर ही आज आमची वूड कॅबिन असणार आहे। इथे मागे आहे ती आणि इथे आम्ही कार पार्क केलेली आहे आणि इथे अशा मागे 3-4 कॅबिन्स आहेत आणि इथे मागे होस्ट राहतात। तर हा असा साईडचा एरिया आहे। इथे बार्बेक्यू वगैरे करायला आहे, इथे लहान मुलांना खेळायला आहे, थोडासा असा सँडचा एरिया दिलाय आणि इथला सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे आमच्या कॅबिनच्या समोरच इथे रिव्हर आहे आणि ही रिव्हर आहे सॅन्टा फे रिव्हर। तर इथे असं सगळ्या बोट्स ठेवलेल्या आहेत, तर तुम्ही या बोट्स घेऊन पाण्यात जाऊ शकता। आज आमची कॅबिन आहे आणि इथे असे सगळे झाडं आहेत आणि आता काही झाडांची पानं गेलेली आहे कारण की हा विंटर सीझन आहे आणि फ्लोरिडामध्ये पण आता थंडी वाजते चांगलीच। असा छानसा स्विंग आहे इथे म्हणजे झोका आणि खाली पाणी आहे आणि इथे त्यांनी असा छोटासा डेक पण केलेला आहे, तर तिथून तुम्ही थोडासा वॉक करू शकता आणि बोटमध्ये वगैरे जाऊ शकता। तर आम्ही आलेलो आहे सॅटर्डेला आणि सॅटर्डे असून पण इथे बिलकुलच गर्दी नाही आहे। म्हणजे आमच्या साईडच्या केबिनमध्ये आम्हाला थोडेसे लोक दिसले आणि बाकीच्या केबिन्स पण इथे फुल आहेत तशा, बट सरप्रायझिंगली लोक बाहेर नाही आलेले आणि त्यामुळे खूप छान आणि निवांत वाटतंय। तर इथली जी होस्ट आहे तर त्यांनी तिथे बाहेर फायरवूड्स विकायला ठेवलेले, तर ते फायरवूड्स आम्ही घेणार आणि रात्री शेकोटी करणार। घरात चालली आहे आणि या घरात आम्ही म्हणजे या केबिनमध्ये आम्ही 1 दिवसासाठीच राहायला आलो आहे। म्हणजे आज आम्ही चेक इन केलं दुपारी 3 वाजता आणि उद्या 10 वाजता चेकआउट करायचं आहे। तर मी तुम्हाला हे केबिन दाखवते। असा आहे एंट्रन्स। तर एंटर केल्या असं आहे आणि मगाशी दाखवल्याप्रमाणे रूमच्या समोरच अशी रिव्हर आहे। इथे असं बसायला 2 चेअर्स आहेत, इथे टेबल आहे आणि अशी आहे रूम। तर इथे त्यांनी हीटर आणि AC दिलेला आहे। हा आहे किचन एरिया, इथे आहे टेबल आणि इथे बंक बेड दिलेला आहे। तर किचनमध्ये सगळं बेसिक जे इथे सगळ्याच किचनमध्ये असतं, फॉर एक्झाम्पल हे सगळे चमचे वगैरे, ग्लासेस, कॉफी मशीन, मायक्रोवेव्ह, फ्रिज आणि इथे असं छोटंसं बर्नर दिलेलं आहे ज्याच्यात तुम्ही बेसिक कुकिंग करू शकता आणि इथे सगळी अशी भांडी दिलेली आहे जी मायक्रोवेव्हमध्ये जातात आणि याचं आहे आमच्या साईडचं केबिन। तर हा आहे इथे बंक बेड। तर छान आहे, असा कोझी आणि छोटासा केबिन आहे आणि इथे आहे वॉशरूम। तर वॉशरूम मध्ये इथे हा शॉवर आहे आणि हे आहे वॉशरूम आणि ही आहे बेडरूम। तर अशी छोटीशी बेडरूम आहे आणि इथून हा साईडचा एरिया दिसतोय। ऍक्च्युली आमचा इथे येण्याचा काही प्लॅन नव्हता, पण अचानक ठरलं कारण की इथे मंडेला सुट्टी आहे। तर आम्ही विचार केला की 1 दिवस चल कुठेतरी जाऊन येऊया आणि इथे थोडीशी थंडी पडलेली आहे फ्लोरिडामध्ये, तर वूड केबिन्सची मजा थंडीमध्येच येते, तर त्यासाठी आम्ही आलेलो आहे वूड केबिनमध्ये। तर आम्ही ज्या एरियात आलेलो आहे त्या एरियाचं नाव आहे फोर्ट व्हाईट आणि आमची जी केबिन आहे ती इथे सॅन्टा फे रिव्हरवर आहे। म्हणजे ही जी इथे मागे नदी दिसतीये ती सॅन्टा फे नदी आहे आणि आमच्या घरापासून म्हणजे टॅम्पापासून आम्हाला साधारण 2.5 तास लागले आणि आम्ही थोडासा ब्रेक घेतला, स्नॅक ब्रेक वगैरे, तर तसं मिळून आम्हाला 3 तास वगैरे लागले इथे यायला। तर टॅम्पाच्या सिटीच्या गर्दीतनं आम्ही थोडंसं कंट्री साईड आलेलो आहे, म्हणजे इथे याला विलेज म्हणतात, आम्ही त्या विलेजमध्ये आलेलो आहे आणि इथे खूप छान निवांत वाटतंय आणि इथे आम्ही आता थोडंसं कुकिंग करणार। म्हणजे आम्ही वूड फायर घेऊन आलोय, म्हणजे इथे जे मिळतं ते, आणि त्याच्यावर आम्ही थोडासा चहा बनवणार, मे बी थोडीशी मॅगी बनवणार आणि बार्बेक्यू पण करायचा आमचा विचार आहे। तर ते सगळं मी तुमच्यावर शेअर करेलच।
येस, असं फायरवूड आणलेलं आहे आणि आता त्याची शेकोटी करणार आहे ना. शेकोटी पेटवण्यात यश आलेलं आहे यशला. ही पेटली ना रात्रीसाठी टेन्शन. तर आता तुम्ही बघितलं असेल यश कॅम्पफायरची तयारी करत होता आणि साईडला आम्ही बघतो तर काय तर खूप लोक आलेले होते आणि ते पण असंच एन्जॉय करत होते. आता आमचं थोडंसं ग्रिलिंग चाललेलं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही खाणार. आतमध्ये मी मॅगी बनवली आहे आणि चहा बनवलेला आहे आणि आता इथे खूप सारे लोक आलेले आहेत. मग अशी एवढे दिसत नव्हते, बहुतेक आत असतील, तर आता सगळे बाहेर आलेले आहेत. आणि इथे माझं कॉर्न आणि इथे बार्बेक्यू, भाज्यांचं बार्बेक्यू ते होतंय. तर हे असे भरपूर लोक इथे आलेले आहेत. तर आम्ही व्हेजिटेरियन असल्यामुळे आम्ही इथे कॉर्न खातोय, मशरूम, बेल पेपर्स आणि पनीर. तर आता थोडंसं खाल्ल्यानंतर आम्ही रात्रीच्या शेकोटीची तयारी करतोय. तर आता यश इथे सगळं शेकोटी पेटवायचा प्रयत्न करतोय. आता वाजलेले आहे संध्याकाळचे 6 आणि इथे पूर्ण अंधार झालेला आहे, बघू शकता. तर मी आता चहा बनवला होता, तो गरम करणार आहे आणि बाहेर जाणार आहे प्यायला. आता इथे वाजलेले आहे 7 आणि आम्ही केलेली आहे शेकोटी. फायनली ती शेकोटी पेटलेली आहे एवढी. हाय गाईज, गुड मॉर्निंग. आज आहे डे 2, म्हणजे आज आहे आमचा इथला दुसरा दिवस. तर आज आम्ही चेकआउट करणार आहे 10 वाजता आणि ह्याच्यानंतर परत जाणार आहे टेम्पाला. तर आज सगळं क्लाउडी आहे, म्हणजे अजिबात सन नाही आहे आणि असं दिसतंय मागचं. तर सकाळी सकाळी उठल्यामुळे इथे बिलकुल गर्दी नाही आहे. तर पाण्याची लेवल थोडीशी वाढली आहे कालपेक्षा. तर आत्ता सकाळी खूप जास्त थंडी आहे, म्हणजे इथे टेम्परेचर 5 डिग्री वगैरे आहे, त्यामुळे खूप जाड जॅकेट घातलं आहे. आणि मी आत्ता जरा पाण्याजवळ आली तर तुम्हाला दाखवते इथलं पाणी. असं दिसतंय जवळून. आणि ॲक्च्युली फ्लोरिडामध्ये कुठल्या पण पाण्यामध्ये ॲलिगेटर्स असतात. तर कधी पण बोटिंग किंवा कयाकिंग करताना आपल्याला थोडीशी प्रिकॉशन घ्यावी लागते.
आणि इथे झाडांना पानं जरी नसली तरी हा एरिया खूप छान दिसतोय. तर जेव्हा इथे समर असेल, म्हणजे इथे जेव्हा झाडांना छान पानं असतील तेव्हा तर अजून छान दिसणार आहे. तर इथे आल्यापासून इथला हा झोका खेळलेला नव्हता, तर म्हटलं जाता जाता याचा पण आनंद घेऊया. तर यानंतर आम्ही असंच चालत गेलो. तर साईडलाच अशा केबिन्स दिसत होत्या आणि छोटीशी वाट होती आणि सगळीकडे पानांचा सडा पडलेला होता. तर या एरियामध्ये नुसत्या केबिन्स नाही आहे, तर लोकांनी इथे टेंट्स पण लावलेले आहेत, म्हणजे इथे तुम्ही कॅम्पिंग पण करू शकता. कसं रेड रेड पाहिलं. तर यानंतर आम्ही असंच साईडचा एरिया एक्सप्लोअर करत होतो. तर तिथे मला खूप सायकल्स दिसल्या आणि मग मी काय सायकल चालवली. तर शाळेनंतर मी पहिल्यांदाच चालवली असेल सायकल, त्यामुळे चालवून खूप मजा आली मला. तर आता निघायचीच वेळ होणार होती. तर जाता जाता आम्हाला इथे हा एक छोटासा टॉवर दिसला. तर आय थिंक हा टॉवर बर्ड वॉचिंगसाठी बनवला असेल. तर मी त्याच्यावर चढली आणि वरनं सगळा नजारा पाहिला. तो खूप छान दिसत होता, एकदम शांत वाटत होतं, पक्ष्यांचे आवाज येत होते. तर आमचा हा कॅबिन स्टे होता तो एकंदरच खूप निवांत होता, रिलॅक्सिंग होता आणि आम्ही असेच कॅबिन स्टे परत पण करू. आणि अर्थातच माझे सगळे एक्सपिरियन्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार. तर आम्ही रूम चेकआउट करून निघालेलो होतो आणि जाता जाता आम्हाला काय दिसले तर हे हरणं. तर हे जे हरणं होते ते रस्ता क्रॉस करत होती. तर बघायला खूप छान वाटलं आम्हाला जाता जाता. तर असा होता आजचा माझा व्लॉग. कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय.